आढळराव पाटलांची विकास कामं नाही. मी विकास कामं आता बोलणार आहे, त्यांचे जे आता टेरिफिक मुद्दे होते आपल्या विरोधात त्याच्यावर मी बोललो. पण जाताना एक कळीचा मुद्दा तुम्हाला सांगून जातो. जलसंपदा विभागामध्ये किती कोटीचा घोटाळा आपल्या समोर आलेला आहे? किती? 70,000 कोटीचा घोटाळा. ती बॅग आता अडकळीमध्ये पडली, ती बाहेर काढा, ती खोला, ती आता खोला. उन्हाळा आहे उत्तमराव, ती बॅग सगळ्यात मागे. असे खूप भ्रष्टाचार त्यांचे, पण ती बॅग आता पडली, काढा, प्रकाश होतात, आता उडा. त्याचं उत्तर उदाहरण देतो. राज्याचा भ्रष्टाचार होते, आता राज्य पाहिजे. पण मी जुन्नर पुरता मुद्दा बोलतोय. जुन्नरच्या या सगळ्या तुकडीच्या आस्तरीकरणासाठी 100 कोटी रुपये पास झाले. किती? ज्या वेळेला हे कृष्णा खोरेचे उपाध्यक्ष होते आणि हे जलसंपदाचे मंत्री होते, वर 100 कोटी रुपयाचं आस्तरीकरणासाठी, दुरुस्तीसाठी 100 कोटी रुपये या सगळ्या पिंपळगावचं आस्तरीकरण. तुमचं येडगाव असेल, तुमचं या सगळ्या धरणाचा कॅनॉलचा असेल, 100 कोटी. कॉन्ट्रॅक्टर कोण सांगा ना? अहो, बारामतीचे कॉन्ट्रॅक्टर होते काळे. शाबास, आता शंत जागे माझी. कॉन्ट्रॅक्टर कुठलेच भेटले नाही यांना. उस्मानाबाद नाही, औरंगाबाद नाही, विदर्भ नाही, मराठवाडा नाही, मुंबई नाही, पुणे नाही, नागपूर नाही. जलसंपदाचे मंत्री हे, पालकमंत्री हेच, आणि कॉन्ट्रॅक्टर कोण? बारामतीचे काळे. बरं, कॉन्ट्रॅक्टरने काम कसं केलं? आधीच जुना आश्रयकरण तर गेलंच गेलं, जे नवीन केलं ते गेलं. 100 कोटीला यांनी खर्च फक्त 20 कोटी केला आणि 80 कोटी रुपयाचा मी जबाबदारीने सांगतोय. मला जुने अधिकारी रिटायर झाले भेटतात, म्हणतात साहेब, शेतकऱ्यांचं पाप आणि शेतकऱ्यांच्या टाळीवरचं लोणी जर कोणी खाला असेल तर या लोकांनी खाल्लंय. यांना शेतकरी कधी सत्य देऊन देणार नाही, एवढ्या पद्धतीचा भ्रष्टाचार यांनी केलेला आहे. आणि आज तुम्ही मला पाणी सांगताय, आज तुम्ही आम्हाला दुष्काळ सांगताय. शरद सोनवणेला पाण्याचं नियोजन जमत नाही. वा, तुम्हाला जमलं धरणात जाऊ? तुम्हाला जमलं? 80 कोटी काम तुम्हाला जमलं? काय चाललंय? त्यामुळे मी आपल्याला बोललो, आडगळीतली बॅग उचला. खूप दिवस झाले, ती 5 वर्षापूर्वी होती, प्रकाश होता, ती फाईल ती आता मागं पडली, ती काढा. आता उन्हाळा चालू, यांना कळत आहे कुणामुळे चाललंय. डिंब्यामधलं पाणी तिकडून सोडल्यानंतर 60% पाणी वाया जात आहे. बरं, इथून उठल्यानंतर आपण जाऊन अधिकाऱ्याला विचारा, जाऊन जलसंपदाच्या कार्यकारी अभियंत्यांना की बाबा डिंबा सोडल्यानंतर आपल्याला किती पाणी येतं? 60% आणला पाणी लॉस आहे, 60%. आणि सगळा ताण मग पिंपळगाव जवळ येतोय, डेट काढून द्यावं लागतं त्यांना. शेवटी महाराष्ट्राची जनता सुद्धा आपलीच आहे ना, दुजाभाव करता येत नाही आपल्याला. पण या भ्रष्टाचाराचं मूळ आहे. आणि यांनी आता उसना अवसान आणायचं. शेतकरी सांगायचे, माझ्या शेतकऱ्यांना नागवायचं काम केलं. कुठल्या धरणाचा काळ काढला आतापर्यंत बापू? एक धरणातला काळ कुठला काढला मला दाखव. 70 वर्ष सरकारमध्ये तुम्ही सगळे बसलेले आहात. माथेने भरलेली धरण आहे सगळे. वडाची काय परिस्थिती आहे? काय परिस्थिती येडगाव, काय नेतवड, माळवाडी. आणि म्हणजे तुम्हाला फार कळते, आम्हाला कळत नाही असं काही समजायचं कारण नाही.